बंधूनो, भगिनीनो, माय बहिणीनो, शाळा कॉलेजात शिकत असलेल्या तरुण मित्रांनो, सर्वच मान्यवरांनी, लेकी बाळींनी, कामगार बंधूंनी, शेतकरी बंधूंनी, सर्वच मान्यवरांनी बहुमोलाची मदत केली. लाख मोलाचं मत देऊन आम्हा सगळ्यांना ताकद दिली. याबद्दल सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर लढणाऱ्या दांडगटाबरोबर लढतानाही आपण मताचं बळ दिलं, याबद्दल मी आपल्या सर्वांचं अंतःकरणपूर्वक आभार मानतो. पाण्या वाचून तडफडणारा दक्षिण भागातला गरीब शेतकरी असेल, पाणी जास्त झालं तरी ऊसाचा पाला पिवळा पडतोय म्हणून तरमळणारा भीमेकाठचा, मानकाठाचा, कोरडा नदीच्या तीरावरचा माणूस बावरल्यासारखा, घाबरल्यासारखा वागतोय, अशा सगळ्याच लोकांना आधार देण्याची आज गरज आहे. कोरोनापासून भयभीत झालेला माणूस थोडा बहुत सावरतोय, लगेच गोट्यातल्या जनावराची दावण त्याला मोकळी दिसते. मुक जनावर वैरणी वाचून धडपडताना दिसतंय आणि त्याच्यातच त्याचा घास खाली उतरत नाही, घशाखाली घास उतरत नाही, अशी त्याची परिस्थिती आहे. अशा वेळेला चारी मागासवर्गीय महामंडळ असोत, आर्थिक महिला विकास महामंडळ असो, अगर खादी ग्रामोद्योग महामंडळ असो, अण्णासाहेब पाटलांचं महामंडळ असो, या सर्वच महामंडळामध्ये या सर्वांच्या चांगुलपणाचं रक्षण करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या आता नवनिर्वाचित उमेदवारांच्याकडे येणार आहे. थोडस मताचं डिव्हिजन झाल्यामुळं आमची अडचण झाली असेल, पण तरी देखील या भागाचा प्रतिनिधी म्हणून काम करताना सर्वांच्याच हिताची जपणूक करण्याबद्दलची जबाबदारी आपल्यावर आहे. कारण लोकांनी आपल्याला वर्गणी करून आमदार केलेला आहे. त्यामुळं सातत्यानं शेडजींच्या, मारवाडी वकिलांच्या संकल्पनेतला तालुका विकासाचा कार्यक्रम पुढे नेणं, राबवणं ही माझी जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत लक्ष्मी दहिवडी मतदारसंघात मधून काकासाहेब मोरे पंचायत समितीचे उमेदवार आणि ॲडव्होकेट कोमलताई साळुंखे या जिल्हा परिषदेचे उमेदवार, या दोघांनाही भरघोष पाठिंब्यानं आपण मदत केलीत. याबद्दल आपल्या सगळ्यांचं अंतःकरणपूर्वक आभार मानतो. यशाच्या जवळ नेण्यासाठी आपण धडपडलात, याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा अंतःकरणपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. नमस्कार.